नमस्कार, मयुरी रेसिपी व्लॉगमध्ये स्वागत करत आहे. कशा आहात सर्व? मजेत ना? आज मी मस्त असं कोकणामध्ये कसं बनवतात चिकन, तसं एकदम मस्त असं थपथपीत असं चिकन बनवणार आहे. चिकन मसाला. तर आज आपण सुरुवात करूया. इथे चिकन घेतलेलं आहे मी, इथे पाव किलो कांदा घेतलेला आहे, 1 टोमॅटो, अद्रक लसूण हिरवी मिरची कोथिंबीरची पेस्ट घेतलेली आहे. चिकनला हळद, मीठ, तिखट मसाला, लाल मिरची पावडर, काश्मीरी मिरची पावडर आणि ते गरम मसाला सगळे एकत्र मिक्स करून घ्यायचे. आणि ते वाटण वाटलेलं आहे, कांदा खोबऱ्याचं जे वाटण कोकणामध्ये करतात तर ते गेलेलं आहे. 2 ते 3 चमचे तेल घेतलेले, त्यामध्ये कांदा चिरून घेतलेला तो घालायचा आहे. कांदा थोडा मऊसर झाला की त्यामध्ये अद्रक लसूण हिरवी मिरची कोथिंबीर कढीपत्ता हे सर्व एकत्र मी पेस्ट करून घेतलेली आहे. तर ती पेस्ट आपण ह्याच्यामध्ये घालून घ्यायचे तेलामध्ये आणि चांगलं परतून घ्यायचे. त्यानंतर मग यामध्ये आपल्याला टोमॅटो घालून घ्यायचा आहे. कांदा चांगला मऊसर झाला की मग आपण यामध्ये टोमॅटो आणि थोडीशी कोथिंबीर घालायची तेलामध्ये, म्हणजे कोथिंबीर तेलामध्ये घातली ना का सुगंध छान येतो. आता कांदा टोमॅटो थोडासा मऊ होईपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे. कलर चेंज झालेला आहे. आता आपण यामध्ये चिकनला जे मसाले लावून घेतलेले तर ते आपण यामध्ये घालायचे आहे. आपण मसाले तेलामध्ये न घालता चिकनला लावून घेतलेले आहे आणि यामध्ये आपण दही लिंबू काहीच वापरलेलं नाही आहे चिकन मॅरिनेशन करण्यासाठी. अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपण हे चिकन करणार आहे. एकदम मस्त असं होतं, एकदम भारी चवीचं होतं. आता हे चिकन आपल्याला पाणी सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे, 2 ते 3 मिनटं. हे बघा अशा पद्धतीने. आता आपण एक झाकण ठेवूया, 2 ते 3 मिनटं एक वाफ देऊया. वाफ दिल्यानंतर बघा पाणी सुटलेलं आहे चांगलं असं बऱ्यापैकी. आता आपण यामध्ये जे वाटलेलं वाटण आहे, कांदा खोबरं, सुकं खोबरं, कांदा, अद्रक लसूण हिरवी मिरचीची पेस्ट त्याच्यामध्ये असते, काही मसाले असतात, गरम मसाला असतो, तर याचं हे वाटण केलेलं आहे. तर हे वाटण आठवडाभर अगदी आरामशीर पुरतं आणि टिकतंसुद्धा. कडधान्याची भाजी असो किंवा नॉनव्हेज असो त्यामध्ये मस्त हे वाटण वापरलं जातं आणि छान लागतं. हे वाटण घातल्यामुळं भाज्यांची चव छान लागते. तर हे वाटण रेसिपी मी अपलोड केलेली आहे आपल्या चॅनलवरती, नक्की बघा. आणि इथे बघा आता गरम पाणी घालायचं आहे, जेवढं लागणार आहे चिकन शिजण्यासाठी तेवढं पाणी एकदाच घालत आहे मी. आता आपण एक 10 ते 15 मिनटं चिकन शिजून देऊया मीडियम आचेवरती. आता यामध्ये आपल्याला काही घालायचं नाही. नंतर लास्टला आपल्याला यामध्ये कसुरी मेथी घालायची आहे. कसुरी मेथीने फ्लेवर एकदम छान येतो याने, तर कसुरी मेथी लास्टला मी घालणार आहे. आता थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे. आता चिकन आपण शिजून देऊया. इथे बघा मी कसुरी मेथी थोडीशी भाजून घेतलेली आहे. आता ती आपल्याला हाताने असं बारीक करायचे आणि यावरती चिकनच्या मसाल्यामध्ये घालून घ्यायचे. मस्त तरी सुटलेली आहे चिकनला आणि एकदम भारी झालेलं आहे चिकन, बघू शकताय. कलर पण एकदम मस्त आलेला आहे. अशा प्रकारे आपला हा चिकन थपथपीत असं कोकणी पद्धतीने तयार झालेला आहे. एकदम मस्त असं तुम्ही भाताबरोबर, भाकरीबरोबर किंवा चपातीबरोबर तुम्ही खाऊ शकता. एकदम भारी असा अप्रतिम चवीचा असा चिकन मसाला थपथपीत असं तयार झालेला आहे. तुम्हाला जर ही छोटीशी व्हिडिओ आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. खात राहा आणि मस्त राहा. भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.